नमस्कार. मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज गाई संगोपन करताना ओपन गोठा हा सरासर प्रत्येक गाई संगोपन करणाऱ्याला, प्रत्येक दूध उत्पादन करणाऱ्याला करावा लागतो किंवा करणं का गरजेचं आहे, त्याचे फायदे कोणते, तोटे कोणते, हे पण फार महत्वाचं आहे. तर ओपन गोठा करताना जमीन कशी असावी, त्याचं नियोजन कसं असावं, या साऱ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून ओपन गोठा केला पाहिजे. आज आमचे एक नवले म्हणून मित्र आहे, हा त्यांचा ओपन गोठा आहे छोटासा. एक साधारणतः 6 ते 7 गायांचा ओपन गोठा आहे. तर ओपन गोठा करताना जमीन कशी असावी हे पण फार तेवढंच महत्वाचं आहे. आज समजा पाऊस आला, पावसाचं जे पाणी पडतं त्याचा निचरा झाला पाहिजे, ती माती सुकली पाहिजे, या दृष्टीने तुम्ही जमिनीची निवड करावी. किंवा तुम्हाला ज्या जागेत ओपन गोठा बनवायचा आहे तिथं तुम्ही बाहेरून मुरुम वगैरे टाकून ती जमीन तशी तयार करून घेतली पाहिजे. आज जर तुमचा ओपन गोठा खड्ड्यात असेल, आज बाजूचं सगळं पाणी जर तुमच्या गोठ्यात येत असेल, तर तिथे तुम्हाला गाळच बघायला भेटेल. आज मीही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की म्हणजे गुडघ्यापर्यंत गाया खाली असता आणि म्हणजे त्या उपयोग नाही त्या गोष्टींचा. आज जर तुम्हाला ओपन गोठा करायचा आहे ना, तर तुम्ही पूर्ण नियोजन करून केलं पाहिजे. आज ही पाण्याची गव्हाण आहे ना समजा, तर तिला तुम्ही स्वच्छ करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि शक्यतो ओपन गोठ्यामध्ये पाणी पाजायला जी तुम्ही गव्हाण ठेवता, त्या गव्हाणीला एक हप्त्यातून आहे ना चुना थोडासा चोळून घ्यायचा, जेणेकरून त्या पाण्यातून गायांना कॅल्शियम भेटलं जातं. आज तुम्ही इथे वरती बघू शकता, चुना तुम्हाला थोडंसं लागलेलं दिसेल. तर ते का की त्यातून चुन्यामधून गायांना कॅल्शियम भेटतं. आज जर मार्केटमध्ये कॅल्शियम तुम्ही आणायला गेले, कॅल्शियम मध्ये काय आहे, त्याचं रॉ काय, ते चुन्यापासूनच कॅल्शियम बनलं जातं. त्यामुळे तुम्ही चुन्याचा वापर करून थोडासा म्हणजे पाणी जर पाजलं तर त्यातूनही कॅल्शियम वगैरे भेटतं तुम्हाला. ओपन गोठा करताना तुम्ही पावसाळ्याच्या आधी तिथलं शेण उचलून घेतलं पाहिजे. आज तुम्ही खालचं शेण बघू शकता, एकदम पूर्ण सुकलेलं शेण झालेलं आहे, गायांनी तुडून केलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा ओपन गोठा निरोगी राहतो. जर तुमच्या गोठ्यामध्ये जर गुडघ्यापर्यंत गाळ असतील, तर तुमच्या त्या गाळात गुचिड काय, दुर्गंधी काय, ते पाणी साठलेलं, गोमूत्र साठलेलं, ते ओपन गोठा करूनच काही फायदा नाही. तुम्ही बांधून ठेवा गाय, काही प्रॉब्लेम येत नाही. लोकांच्या 15-15 वर्ष झाले गाय एका जागी, त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही. पण विषय कुठे येतो का, ज्यांच्याकडे 10 गायांच्या पुढे गाय आहे त्यांनी ओपन गोठा करायचा निर्णय घ्या, तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट परवडेल. पण ज्यांच्याकडे 4-5 गाय आहेत त्यांना ओपन गोठा केलाच पाहिजे असं काही सक्ती नाहीये, किंवा काही तुम्हाला त्यातलं जे बेनिफिट काढून आहे तुम्ही त्यात तोच खर्च त्यात केला पाहिजे. मग तुम्ही 10 लाख रुपयाचा ओपन गोठा बनवणार, त्यात 5 गाया सोडणार आणि त्या 5 गाया जास्त करून गोठ्यातच बांधणार, उपयोग नाही त्या गोष्टींचा. ओपन गोठा करताना तुम्ही तेवढी काळजी घेतली पाहिजे, तेवढी स्वच्छता ठेवली पाहिजे. फवारणी वगैरे करणं तेवढंच महत्वाचं आहे ओपन गोठ्यामध्ये, जेणेकरून गोचिड वगैरे ज्या गायांच्या खाली गळून पडतात ते तिथे प्रजनन करू नये यासाठी. तर ओपन गोठा करताना नक्की काळजी घ्या. थोडस उंच भाग ओपन गोठ्यासाठी ठेवा, जेणेकरून जे बाहेरचं पाणी आहे ते आत येणार नाही आणि ओपन गोठ्यातलं पाणी हे बाहेर गेलं पाहिजे, त्याचा निचरा झाला पाहिजे यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन व्हिडिओ असेच आपण घेऊन येत जाऊ. आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.